सुरुवातीलाच मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या राजकीय पटलावरती सगळ्यात मोठी राजकीय घडामोड. अखेर महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी टाकला मुंबईत नवा डाव, तर शिंदे सेना भाजपला करणार मुंबईच्या सत्तेतून बाहेर. मुंबईत होणार ठाकरेंचा महापौर. मित्रांनो, शिंदे सेनेचे नगरसेवक थेट मातोश्रीवरती. नेमकी काय आहे बातमी, सविस्तरपणे आपल्या बातमीला सविस्तरपणे बघून घेऊया. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी आपला महापौर बनवायला निघालेली. मात्र सध्या शिंदे आणि ठाकरेंनी त्याच्यावरती पाणी फिरण्यास केली सुरुवात. नेमकी काय आहे अपडेट, मित्रांनो सविस्तर बघून घेऊया. अखेर होतोय टांगा पलटी आणि घोडं फरार. ठाकरे बंधूंचा निवडणुकीनंतरचा दुसरा कमबॅक शो. सविस्तरपणे बातमीकडे जाऊया आपण. मित्रांनो, आता बातमी जाणून घेण्याच्या अगोदर या बातमीच्या पाठीमागची सर्वात मोठी खबर बघूया. थोडा धीर धरा, मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार. संजय राऊत यांचं सगळ्यात मोठं वक्तव्य. आणि राज ठाकरे यांची भेट घेतल्याच्या नंतर संजय राऊत थेट निघाले मातोश्रीवरती. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी मुंबईच्या राजकीय इतिहासामध्ये राजकीय घडामोडींमध्ये अग्रस्थान मानलं जात आहे. कारण की संजय राऊतांनी काल सकाळी आणि आज सकाळी ताजी प्रेस घेतलेली. या प्रेसमध्ये म्हटल्याप्रमाणे मुंबईमध्ये भाजप सोडून कुणाचाही महापौर व्हावा हीच आमची इच्छा. मित्रांनो, म्हणजे शिवसेनेचा महापौर व्हावा हीच ठाकरेंची इच्छा असल्याचं म्हटलं जात आहे. मुंबईकरांनाही देखील वाटतंय मुंबईत भाजपचा महापौर नको. अशा प्रकारची भाजपाची गणित बिघडवण्यास मुंबईतून सुरुवात झालेली आहे. या सुरुवातीला मित्रांनो ठाकरे बंधूंनी दुजोरा दिलाय, तर इकडे एकनाथ शिंदे यांनी देखील भाजपच्या अडचणीत प्रचंड मोठी वाढ करून ठेवली आहे. नेमकी कशी वाढ ती देखील आपण आता सध्या पाहून घेऊया. मित्रांनो, एकनाथ शिंदे हे राजकीय इतिहासामध्ये अतिशय अग्रस्थानी मानलेलं नेतृत्व आहे. भारतीय जनता पार्टीचा त्यांनी अखेर बंदोबस्त करण्यास सुरुवात केली आहे. जर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं असतं तर भाजपने शिंदेंना देखील बाहेर काढलं असतं. परंतु भाजपला आता मात्र मुंबईमध्ये शिंदेंची गरज भासते. अन्यथा भाजपला विरोधात बसावं लागेल. शिंदेंची पॉवर मुंबईत वाढल्याचं यावरून सध्या समजतंय. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, मुंबईमध्ये शिंदेशिवाय भाजप आपला महापौर बसवू शकत नाही. भाजपाचा महापौर बसवू शकत नाही. तेव्हा एकनाथ शिंदेचे नगरसेवक सध्या म्हणतायत की भाजपचा महापौर नको. महापौर झाला तर तो शिवसेनेचा व्हावा. अन्यथा मित्रांनो, अन्यथा उद्धव ठाकरेने देखील शिंदेच्या नगरसेवकांना गळ घालण्यास सुरुवात केली आहे. त्यातील काही नगरसेवकांनी ठाकरेंच्या प्रती आपली आत्मीयता दाखवत मुंबईचा इतिहास बिघडवता कामा नये. शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईवरती भाजपचा भगवा झेंडा फडकवण्याच्या ऐवजी आपला शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला तर आम्हाला अतिशय आनंद होईल, अशी शिवसैनिकांनी इच्छा व्यक्त केल्यामुळे मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारामध्ये भाजपचा महापौर बसणार नाही ही ठाकरेंची मनोमन इच्छा आहेच. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांची देखील तीच मनोमन इच्छा असल्याचं सध्या समोर येऊ लागलेलं आहे. आणि या बातम्या मित्रांनो 100% खऱ्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ शिंदेंनी भाजपला कळवलंय की आम्हाला मुंबईमध्ये आमचा महापौर बसवायचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली म्हणून मुंबईमध्ये आम्हाला शिवसेनेचाच महापौर बसवायचा आहे, अन्यथा आम्ही बघून घेऊ, असा देखील इशारा सध्या दिला गेला आहे. भाजपने शिंदेचे नगरसेवक मुंबईत पाडल्याची देखील धक्कादायक माहिती पुढे येत आहे. मुंबई महानगरपालिकेत आपले म्हणजेच भाजपचे जेवढे नगरसेवक जास्त येतील तेवढा भाजपला फायदा होईल. शिंदेचे जेवढे नगरसेवक कमी येतील तेवढा शिंदेंना तोटा होईल, अशी देखील विवरणा काही नेत्यांनी मुंबईत आखल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी देखील साथ दिली असून आज सुषमा अंधारे यांनी देखील शिंदे गटाला साथ दिली आहे. त्यांनी म्हटलंय की भाजपचा महापौर होऊन द्यायचा नसेल तर दारं खुली आहेत, दरवाजे उघडे आहेत.
यामुळे आता शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार का, की शिंदेंचे नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे फिरणार? हा आता सगळ्यात मोठा घोळ मुंबईच्या राजकारणामध्ये समोर येतोय. मुंबईच्या राजकीय वातावरणामध्ये उद्धव ठाकरे यांची राजकीय खेळी आता सगळ्यात मोठी मानली जात आहे. महापौर निवडीच्या वेळी शिंदेगडाच्या नगरसेवकांना संपर्क साधण्यास ठाकरेंना मोठं यश आल्याचं बोललं जात आहे. एकनाथ शिंदेचे जेवढे नगरसेवक निवडून आलेत 29 सगळेच्या सगळे मुंबईतील निष्ठावान शिवसैनिक आहेत. त्यांना देखील असेच वाटत आहे की मुंबईमध्ये ठाकरेंचाच महापौर हवा. ते कोणत्याही स्थितीमध्ये कधीही उद्धव ठाकरेंकडे फिरकू शकतात. याच एका गोष्टीमुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना ताज हॉटेलमध्ये ठेवल्याची माहिती मुंबईमधून येत आहे. त्या भाजपला देखील आता याचा फटका बसताना दिसतोय. भाजपला देखील एकनाथ शिंदेची शिवसेना आता टार्गेट करते आहे. आमचा महापौर बनवा, अन्यथा आम्ही वेगळा विचार करू. इकडे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेच्या नगरसेवकांना जवळ करण्याचा प्रयत्न करतायत. एकंदरीत दोन्ही शिवसेना एकत्र येणार का, हा मोठा प्रश्न या ठिकाणी गंभीर स्वरूपात पुढे येतोय. त्यामुळे जर एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे आपले सगळे नगरसेवक जर पाठवले तर पाठीमागे जे राजकारण झालं ते देखील बाजूला सारून दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात. ही देखील बाब सध्या मुंबईच्या राजकारणामध्ये अधोरेखित केली जात आहे. याचा फटका भाजपला केंद्रात देखील होईल, राज्यात देखील भाजपला याचा जोरदार फटका बसू शकतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर आता या घडामोडी वेगवान स्वरूपामध्ये मुंबईत घडायला लागल्या आहेत. अजित पवार देखील भाजपचा पाठिंबा काढू शकतात आणि केंद्रात देखील अजित पवारांसह एकनाथ शिंदेची ताकद भाजपला माहीत आहे. यामुळे एकनाथ शिंदेंना दुखावून चालणार नसल्याचं देखील सध्या समजत आहे. मात्र भारतीय जनता पार्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर स्वतःचा व्हावा, भाजपचा व्हावा यासाठी खूप मोठे प्रयत्न करणार असल्याची देखील माहिती मिळते. सविस्तर म्हणजे एकनाथ शिंदे आपले नगरसेवक उद्धव ठाकरेंना पाठवणार की शिंदेचे नगरसेवक ठाकरे फोडणार, यातच आता सध्या मुंबईचं राजकारण पुढे वळण घेत आहे. आज संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कोणती चर्चा होते हे खूप महत्त्वाचं असेल. जर ठाकरेंकडून ग्रीन सिग्नल मिळाला तर मात्र मुंबईच्या राजकारणामध्ये भाजपसाठी नक्कीच धोक्याची घंटा ठरू शकते आणि शिंदेचे नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे येऊन मुंबईमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईवरती ठाकरेंचा भगवा फडकू शकतो. हीच मुंबईतून या घडीची सगळ्यात मोठी बाब सगळ्यांसमोर येऊ शकते. मित्रांनो, याबद्दल आपल्याला काय वाटतंय आपण देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. मुंबईत महापौर कुणाचा हवा, ठाकरेंचा की शिंदेचा की भाजपचा, प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.